वरळी NSCI डोममध्ये आदित्य ठाकरेंची मनसेच्या नेत्यांसोबत बैठक. विजय मेळाव्याबाबत उबाटा आणि मनसेच्या नेत्यांची चर्चा, तर चर्चेनंतर सर्व नेत्यांकडून डोमची पाहणी. ठाकरे बंधूंचा उद्या वरळी NSCI डोममध्ये विजयी मेळावा. विजयी मेळाव्याला मंचावर फक्त ठाकरे बंधू असणार. मेळाव्याची निमंत्रण पत्रिका न्यूज 18 लोकमतवर. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात, जय गुजरात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पुण्यात जय गुजरातची घोषणा. गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमातील घोषणेमुळे वादाला तोंड. एकनाथ शिंदेंनी शहांपुढे लाचारी पत्करली. जय गुजरातच्या घोषणेवरनं राऊतांचा प्रहार, तर उद्धव ठाकरेंनी जय गुजरातची घोषणा दिल्याचा व्हिडिओ दाखवत प्रताप सरनाईकांचा पलटवार. आगे चलो, हम साथ हैं. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात. आपलं ठेवायचं झाकून, दुसऱ्याचं बघायचं वाकून. त्यांनी पहिला आरसा पाहावा. उद्धव ठाकरेंचा व्हिडिओ दाखवत एकनाथ शिंदेंचा पलटवार, तर अमित शहांचा उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी केलेल्या भाषणातला व्हिडिओ. राऊतांकडून स्पष्टीकरण. त्रिभाषा समिती नेमणारे उद्धव ठाकरे होते. सूत्र स्वीकारणारे ठाकरे, मेळावा घेणारेही तेच. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावरनं टोला. जर माझे मराठी बोलणे अस्खलित असेल तर मला मारहाण करावी लागेल का? मला मराठी बोलायला लाज वाटते. मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा. उद्योगपती सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना दिला आव्हान. परप्रांतीयांच्या मोर्चानंतर मीरा भाईंदरमध्ये मराठी संघटना आक्रमक. 8 तारखेला मराठी संघटना मोर्चा काढणार. मराठी संघटनांचं पोलीस उपायुक्तांना निवेदन. आणि सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात उच्च न्यायालयाकडून संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश प्रकाश आंबेडकरांनी स्वतः केला होता. कोर्टात युक्तिवाद.